नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुपोपडशी या ठिकाणी आलेलो आहे। मित्रांनो, श्री संत सुपोजी महाराज संस्थान या ठिकाणी आपण आलेलो आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आज या मंदिराचे आपण दर्शन घेऊन या मंदिराची पूर्ण माहिती घेणार आहे मित्रांनो। चला तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, आपल्या वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण भेट देणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील एका प्राचीन आणि पवित्र संत सुपोजी महाराज मंदिर या स्थळाला। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत वसलेले पळशी सुपो हे गाव संत सुपोजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले एक जागृत तीर्थक्षेत्र मानले जाते। विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात मागील 300 वर्षापासून भाग मांडण्याची आणि सकारात्मक कौल घेण्याची अनोखी परंपरा जोपासली गेली आहे। संत सुपोजी महाराजांच्या नावावरूनच या गावाला पळशी सुपो हे नाव पडल्याचे सांगितले जाते। राज्य सरकारनेही या तीर्थक्षेत्राला ब दर्जा देऊन या मंदिराचा गौरव केला आहे। सुपोजी महाराज या गावात केव्हा आले याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही। असे सांगितले जाते की सुमारे 450 वर्षापूर्वी ते आई पुना माता आणि बहीण पद्मा माता यांच्यासह सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट अरण्यातून संचार करत येथे आले। या गावाजवळ त्यांच्या आईला तहान लागली तेव्हा सुपोजी महाराजांच्या घोड्याच्या टाचेच्या प्रहाराने येथे पाण्याची विहीर निर्माण झाली। गोड पाण्याच्या या विहिरीला कडीपी विहीर असे म्हणतात। या गावातील अनिष्ट परंपरा व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सुपोजी महाराजांनी येथेच वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे। या मंदिराचा काही वर्षापूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे। बुलढाण्यातील आसलगाव बाजारापासून 6 किलोमीटर अंतरावर सुपोजी महाराजांच्या मंदिराची कमान आहे। येथून 4 किलोमीटर अंतरावर धानोरा येथे महासिद्ध महाराजांचे मंदिर आहे। या कमानीपासून तेवढ्याच अंतरावर सुपोजी महाराजांचे देवालय आहे। नजीकच्या मोकळ्या जागेत वाहने उभी करता येतात। मंदिर परिसरात हार, प्रसाद, खेळणी तसेच अन्य वस्तूची विक्री करणारी अनेक दुकाने आहेत। मंदिरासमोर प्रशस्त मंडप आहे। मंदिरात प्रवेश करण्यासाठी तसेच बाहेर पडण्यासाठी प्रत्येकी 2 प्रवेशद्वार आहेत। अलीकडे मंदिर परिसरातून थेट गर्भगृहासमोर येण्यासाठी दर्शनबारीही उभारण्यात आली आहे। मंदिर परिसरात एक विहीर आहे। खुल्या सभा मंडपात उजवीकडे विठ्ठल रखुमाईचे छोटे मंदिर आहे। मंदिराच्या सभामंडपात विणेकरी अखंड वीणा वादक करत असतात। गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर नवसाचे नारळ टांगलेले असतात। गर्भगृहात फुलांनी सजवलेल्या चौथऱ्यावर 5 चांदीचे मुखवटे आहेत। येथे मध्यभागी सुपोजी महाराजांचे स्थान आहे। या चौथऱ्यावर लावण्यात आलेल्या चांदीच्या पत्र्यावर सुंदर कलाकुसर केलेली आहे। येथे दोन्ही बाजूंना हंस कोरण्यात आलेले आहेत। या चौथऱ्याखाली पंचधातूंचा नागफणा आहे आणि नजीकच विठ्ठल रखुमाईच्या छोट्या मूर्ती आहेत। मंदिर परिसरात एक पाळणा ठेवण्यात आला आहे। अनेक दाम्पत्य येथे अपत्यप्राप्तीसाठी नवस बोलतात। नवस पूर्ण झाल्यानंतर बालकांना या पाळण्यात ठेवण्याची प्रथा आहे। मंदिराच्या गर्भगृहावरून पांढऱ्या रंगाचे मोठे शिखर आहे। त्यावर शिखराच्या प्रतिकृती कोरण्यात आल्या आहेत। त्यावर आमलक व कळस विराजमान आहेत। परिसरात भाविकांच्या
निवासाच्या सोयीसाठी भक्तिनिवास आहे. भक्तनिवासांच्या तळमजल्यावर मंदिराचा विश्वस्त मंडळाचे कार्यालय तसेच भंडाऱ्यासाठी उभारण्यात आलेले सभागृह आहे. येथील स्वयंपाकगृहात भंडाऱ्याचा स्वयंपाक केला जातो. येथे दर शनिवारी आरतीनंतर भाविकांना भंडाऱ्याचे वाटप करण्यात येते. या मंदिरात नित्यनियमाने पूजा अर्चा करण्यात येते. शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. रविवार हा सुपोजी महाराजांचा वार मानला जातो, त्यामुळे या दिवशी भाविकांची संख्या अधिक असते. सुपोजी महाराजांसमोर भात मांडण्याची गुढी परंपरा आहे. या वेळेत उजव्या बाजूला कौल मिळाल्यास मनोकामना पूर्ण होतात, असा भाविकांचा विश्वास आहे. सुपोजी महाराजांच्या आशीर्वादाने अनेक दुर्धर व्याधीही बऱ्या होतात, अशी भाविकांची भावना आहे. केलेल्या नवसानुसार सुपोजी महाराजांना चांदीने बनवलेली पाळणे, डोळे, नागमूर्ती, घोडे, पावले, कान, नाक अर्पण केले जातात. नवसपूर्ती झाल्यानंतर भाविक येथे भंडारेही करतात. अनेक भाविक येथून अंगाराही घेऊन जातात. भाविकांना काळ्या पट्ट्यामध्ये फूल आणि अंगारा बांधून दिला जातो. भाविक तो काळ्या धाग्याने हातावर बांधतात. या मंदिरात वर्षातून 3 वेळा पुत्रोत्सव होतात. चंपाष्टी, पौष पौर्णिमा तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हे उत्सव होतात. दरम्यान गावातील 18 ते 35 वयोगटातील तरुण मंदिरासमोर मानवरूपी कुत्रे बनवून डफल्याच्या तालावर नृत्य करतात. गर्भगृहासमोर सुमारे 3 क्विंटलचा महाप्रसाद ठेवण्यात येतो. प्रवेशद्वाराजवळ स्वयंपाक सेवक तैनात असतात. मानरूपी कुत्रे आत ठेवलेल्या प्रसादाची लूट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र मंदिरात आरती होईपर्यंत कोंडी फोडून मानवरूपी कुत्र्यांना मंदिरात शिरू न देण्याची खबरदारी स्वयंसेवक घेतात. सुमारे 1 तास हे युद्ध सदृश्य दृश्य सुरू असते. पुत्रोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक येथे येतात. त्यांना गुळाचा प्रसाद देण्यात येतो. कोंडी फुटल्यानंतर मंदिराच्या प्रसादाची लूट करण्यात येते. पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी येथे मोठी यात्रा भरते. विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातून येणारे हजारो भाविक या यात्रेदरम्यान सुपोजी महाराजांचे दर्शन घेऊन नवस फेडतात. अनेक भाविक आदल्या दिवसापासूनच येथे मुक्कामी येतात. या उत्सवानिमित्त येथे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. येथील काठी उत्सव ही प्रसिद्ध आहे. या उत्सवात रंगीत कपड्यांनी सजवलेल्या देवांच्या काठ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. माझं नाव विठ्ठल नारायण देवकर, राहणार कोटीजुर्गो, तालुका जळगाव, जामोद, जिल्हा बुलढाणा. श्री सुपो महाराज संस्थानचे पुजारी. या संस्थांमध्ये जुने बरेचसे दिवसाचे संस्थान आहे. या संस्थांची माहिती वगैरे काही नाही, पण आज जे जुने 100 वर्षाचे लोक आहे, म्हातारे आहे, ते सुद्धा या संस्थांची जे आता चालू आहे तेच परिस्थितीची माहिती देत आहे. या ठिकाणी सर्व आजाराचे वर हे केल्या सर्व आजार ठीक होतात. तसेच सर्व भक्तगण दर शनिवारी मुक्कामी येतात. त्यांना प्रसाद मंदिरातर्फे प्रसादाची वाटप मिळते व रात्रभर मुक्काम करून सकाळची श्री संत सुपो महाराजाची आरती घेऊन
घराकडे परत निघून जातात व सुपो महाराज संस्थांचे नियम जे धरणेकरी लोक आहेत त्यांच्यासाठी नियम अटी आहेत, कारण की इर्दी सुतक इटा कंडाळ हे राखावे लागते व तसेच कोणाच्या घरचे खावा लागत नाही, पाणी पिऊ नये हे नियम संस्थांचे नियम आहेत। तरी या ठिकाणी कॅन्सर किडण्यासारखे आजारसुद्धा तीर्थंकराच्यामुळे चांगले होऊन जातात। बरेचसे नागपूर मुंबई हॉस्पिटलमधले पेशंट वापस आलेले पेशंट या ठिकाणी आजही हयातान चालू आहेत ते, अशी या संस्थांची माहिती आहे। संस्थांची स्थापनेची तारीखच नाही भाऊ, नाही। जे आज या ठिकाणी 100 वर्षाचे लोक आहेत ते बी सुद्धा सांगू शकतात की आज जे चालू आहे नियम आणि असं आहे तसंच पूर्वीपासून चालू आहे। तर या ठिकाणी श्री सुपो महाराज संस्थांचे नियम हे उत्सव होत असतात। चंपा षष्ठीला कुत्रे उत्सव होत असते, तसेच माघ शुद्ध पौर्णिमेला कुत्रे उत्सव होते व चैत्र शुद्ध पौर्णिमेला सुद्धा कुत्रे उत्सव होत असते। वर्षातून 3 वेळा कुत्रे उत्सव होत असतात। मानवरूपी कुत्रेचा हा कार्यक्रम असते। हा कार्यक्रम पाहण्यासारखा आहे। तसेच बरेचसे भक्तगण या कार्यक्रमाला हजर राहतात व या कार्यक्रमाचा लाभ घेतात। वर्षातून असे 3 उत्सव आहेत, असे या संस्थांचे कार्यक्रम आहेत। धन्यवाद महाराज, मंदिराबद्दल माहिती दिल्याबद्दल। नमस्कार। मित्रांनो, जर तुम्हाला अशी धार्मिक ठिकाण पाहायला आवडत असतील तर एकदा संत सुपोजी महाराज मंदिर पळशी सुपो या ठिकाणाला नक्की भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या एका मित्रासोबत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण श्री संत सुपोजी महाराज संस्थान या ठिकाणची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि दर्शन घेतलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या एका मित्रासोबत नक्की शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जाणार। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।